नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश मीरामगुडरावरकर आणि परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर. आज घेऊन आलो तुमच्यासाठी खास CET पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट असा आपला नेक्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. आता ब्रीदिंग ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस याच्यामध्ये आपण आपल्या बॉडीची एक नवीन सिस्टीम शिकणार आहोत आणि याची आपण एक सिरीज बनवणार आहोत. सेशन याचे वेगवेगळे सेशनची आपण सिरीज बनवणार आहोत. तर सर्वात पहिले आज आपण स्टार्ट करणार आहोत सेशन फर्स्ट, या चॅप्टरचं नाव आहे ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस, ज्यामध्ये आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दल इन डिटेल अभ्यासणार आहोत. तर बघा, सेशन फर्स्ट आपल्याला आज स्टार्ट करायचं आहे. सेशन फर्स्टमध्ये आज आपले कंटेंट काय काय असणार, तर बघा आपण घेणार आहोत सेशन फर्स्टमध्ये ब्रीदिंग आणि एक्सचेंज ऑफ गॅसेसचा इंट्रोडक्शन, रेस्पिरेशनचे टाईप्स आणि रेस्पिरेटरी ऑर्गन्स काय असतात याबद्दल थोडीफार माहिती आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. तर कुठलाही विलंब न करता आपण येऊया आपल्या टॉपिकवर, सेशन फर्स्टवर. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे, बघा सुरुवातीला आपला इंट्रोडक्शनमध्ये काय दिलेलं आहे नेमकं आता हे आपल्याला बघायचं आहे. बघा, ह्युमन बॉडी नीड्स कॉन्स्टंट सप्लाय ऑफ एनर्जी. जसं की आपण फिजिकल ॲक्टिव्हिटीज करतो, आपण आउटडोर गेम खेळतो. जसं काय आता मी इथं लेक्चर डिलिव्हरी करत आहे, मी लेक्चर डिलिव्हर करत आहे म्हणजे माझ्यामध्ये एनर्जी आहे म्हणून मी लेक्चर डिलिव्हरी करू शकत आहे. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला एखादं काम करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला एनर्जी लागेल. जसं आपल्याला कुठेतरी व्हेकल घेऊन जायचं आहे, त्या व्हेकलमध्ये त्याचं फ्युअल लागेल, त्या फ्युअलशिवाय ते व्हेकल काम करणार नाही. तसंच आपल्या ह्युमनमध्ये जर वर्क करायचं आहे, काही ॲक्टिव्हिटी करायची आहे, तर आपल्याला पण फ्युअल लागेल, ते म्हणजे आपली एनर्जी. जसं आपल्याला म्हणून आपली जी एनर्जी आपल्याला कॉन्स्टंट सप्लाय एनर्जीचा हवा असतो. दिस एनर्जी इज डिराइव्ड बाय द ब्रेकडाऊन ऑफ फूड मटेरियल. आणि ही एनर्जी आपण कशी मिळवतो, तर फूड मटेरियलचं ब्रेकडाऊन करून वी इंजेस्ट लाईक कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन. आणि आपण इंजेस्ट त्याच्यासाठी कार्बोहायड्रेट करतो, फॅट्सचं इंजेस्ट करतो आणि प्रोटीन इंजेस्ट करतो. आणि याच्या थ्रू काय करत असतो, आपण कॉन्स्टंट सप्लाय ऑफ एनर्जी आपल्या बॉडीला मिळवत असतो. त्यानंतर बघा, फॉर ब्रेकडाऊन ऑफ फूड मटेरियल. आणि हे जे फूड मटेरियल आपण इंजेस्ट करू आलो, जसं की कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, मिनरल्स, हे जे आपण फूड मटेरियल इंजेस्ट करू आलो, याला ब्रेकडाऊन करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. या फूड सबस्टन्सेसला ब्रेकडाऊन करण्यासाठी आपल्याला काय असते, कॉन्स्टंट सप्लाय हवा असतो ऑक्सिजनचा, विच हॅज टू बी टेकन फ्रॉम ॲटमॉस्फिअर. आणि हा ऑक्सिजन आपण कुठून घेतो, आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होतो का, नाही. हा कॉन्स्टंट सप्लाय जो आहे ऑक्सिजनचा, हा आपण एन्व्हायरमेंटमधून घेत असतो. हा कॉन्स्टंट सप्लाय कुठून घेतो, एन्व्हायरमेंट मधून. इन दिस कॅटाबॉलिक प्रोसेसेस म्हणजे काय, ब्रेकडाऊन ऑफ फूड मटेरियलचं ब्रेकडाऊन करणे, त्याला आपण कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम, मेटाबॉलिझम. आठवते मेटाबॉलिझम काय म्हटलं होतं, मेटाबॉलिझम इज इक्वल्स टू कॅटाबॉलिझम प्लस ॲनाबॉलिझम. त्याच्यामधलं हे आहे बघा कॅटाबॉलिझम. इन दिस कॅटाबॉलिक प्रोसेस म्हणजे फूड मटेरियलचं ब्रेकडाऊन करणे, कार्बन डायऑक्साईड इज प्रोड्यूस अँड इट कॅन बी स्टोअर्ड विथ कॅन नॉट बी स्टोअर. आता या कॅटाबॉलिक प्रोसेसमध्ये काय होते की फूड मटेरियलचं जर ब्रेकडाऊन होते, कार्बन डायऑक्साईड इज प्रोड्यूस, एक टॉक्झिक सबस्टन्स प्रोड्यूस होतो कार्बन डायऑक्साईड. म्हणजे हा टॉक्झिक सबस्टन्सेस आपल्या बॉडीसाठी आहे. कार्बन डायऑक्साईड इज प्रोड्यूस अँड इट कॅन नॉट बी स्टोअर विद इन द बॉडी. आणि या कार्बन डायऑक्साईडला आपण आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करू शकत नाही. का स्टोअर करू शकत नाही, बघा, इट इज टॉक्झिक टू अवर बॉडी सेल्स. हा आपल्या बॉडी सेल्ससाठी टॉक्झिक आहे. आपली बॉडी फॉर्म करू राहिली, परंतु काय, हा टॉक्झिक आहे आपल्या बॉडी सेल्ससाठी आणि आपल्या टिश्यूजसाठी. सो हॅज टू बी रिमूव्ड फ्रॉम द बॉडी. बघा, आता आपल्याला कॉन्स्टंट सप्लाय पाहिजे एनर्जीचा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. त्यासाठी आपण फूड सबस्टन्सेस इंजेस्ट करतो, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, मिनरल्स, हे काय करू आलो, इंजेस्ट करू आलो. आता हे इंजेस्ट केल्यानंतर याचं ब्रेकडाऊन करणं महत्त्वाचं आहे. त्या ब्रेकडाऊन करण्यासाठी आपल्याला कॉन्स्टंट सप्लाय पाहिजे, कॉन्स्टंट सप्लाय पाहिजे ऑक्सिजनचा कॉन्स्टंट सप्लाय पाहिजे. आणि जेव्हा आपण हे ब्रेकडाऊन करतो तर त्याच्या थ्रू आणखी एक गॅस फॉर्म होऊन आला आपल्या बॉडीमध्ये, ज्याचं नाव आहे कार्बन डायऑक्साईड. आणि हा कार्बन डायऑक्साईड आपली बॉडी स्टोअर करू शकत नाही. काय कारण असेल, कारण की याच्यामुळे काय होते की आपले सेल्स किंवा आपले टिश्यू डॅमेज होऊ शकतात. आता कॉन्स्टंट सप्लाय आपल्याला ऑक्सिजनचा पाहिजे आणि जे कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होऊन राहिलं, याला आपल्याला रिमूव्ह सुद्धा करायचं आहे. तर बघा काय होते, सो अवर बॉडी हॅज डेव्हलप अ मेकॅनिझम. म्हणून आपल्या बॉडीने एक मेकॅनिझम डेव्हलप केलं. परफेक्शन किती आहे आपल्या बॉडीमध्ये, कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीमधून बाहेर नाही गेला पाहिजे, ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये आलाही पाहिजे, कॉन्स्टंटली ही प्रोसेस चालली पाहिजे. म्हणून आपल्या बॉडीने एक मेकॅनिझम डेव्हलप केलेला आहे, त्याला म्हणतो आपण सो अवर बॉडी हॅज डेव्हलप अ मेकॅनिझम फॉर. कशासाठी हे मेकॅनिझम आहे, फॉर कंटिन्युअस सप्लाय ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजनचा कंटिन्युअस सप्लाय आपल्या बॉडीसाठी, अँड कंटिन्युअस रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड. आणि कंटिन्युअस रिमूव्ह पण झाला पाहिजे कार्बन डायऑक्साईड, जो की टॉक्झिक आहे आपल्या सेल्ससाठी आणि आपल्या टिश्यूजसाठी. तर बघा ते मेकॅनिझम काय आहे, तर मेकॅनिझम जे आहे त्याला आपण म्हणतो रेस्पिरेटरी सिस्टीम.
आता डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला ब्रीदिंगची. एक्झॅक्टली ब्रीदिंग काय? ब्रीदिंग इज द प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन फ्रॉम ॲटमॉस्फिअरिक CO2. ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजनचं एक्सचेंज करण्यासाठी, म्हणजे ॲटमॉस्फिअरमधून आपण ऑक्सिजनचा इंटेक करतो, आपल्या बॉडीमध्ये फॉर्म झालेला आहे हा कार्बन डायऑक्साईड आपल्याला एक्झेल करतो. या मेकॅनिझमला आपण काय म्हटलेलं आहे? ब्रीदिंग. प्रोड्यूस बाय द सेलनं काय प्रोड्यूस केलेलं आहे? कार्बन डायऑक्साईड. इट इज कॉमनली नोन ॲज रेस्पिरेशन. आणि यालाच आपण ब्रीदिंगलाच कॉमनली काय म्हणून राहिलो? रेस्पिरेशन. आपण कॉमनली ब्रीदिंगला रेस्पिरेशन तर म्हणतो, परंतु बघा आणखी काय दिलेलं आहे? थ्रू ब्रीदिंग इज कॉमनली नोन ॲज रेस्पिरेशन. जसं की आपण ब्रीदिंगलाच कॉमनली रेस्पिरेशन म्हणतो. बोथ द प्रोसेसेस आर नॉट वन अँड द सेम. आणि ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन ह्या दोन्ही प्रोसेस एक नाहीत. सुरुवातीला तुम्ही आधी हे लक्षात घ्या की ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन ही एक प्रोसेस नाही आहे, ह्या दोन वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. बघा, आर नॉट वन, ह्या दोन एक नाही आहेत आणि ह्या दोन सारख्याही नाही आहेत. म्हणजे काय? ह्या दोन्ही प्रोसेस, ब्रीदिंग वेगळा आलं आणि आपला दुसरं काय म्हटलं? रेस्पिरेशन. ब्रीदिंग वेगळा, रेस्पिरेशन वेगळा, ह्या दोन्ही प्रोसेस एक नाहीत आणि सेम पण नाही आहेत, म्हणजे सारख्या पण नाही आहेत. म्हणजे नेमकं काय आहेत? दीज आर सम बेसिक डिफरन्सेस बिटवीन द ब्रीदिंग अँड रेस्पिरेशन. आणि ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन ह्या दोन प्रोसेस आपण जसं म्हटलं की सारख्या नाही आहेत आणि एक पण नाही आहेत, तर याच्यामध्ये काहीतरी डिफरन्सेस आहेत. आता ते डिफरन्सेस काय आहेत ते आपल्याला आता बघायचं आहे. ते डिफरन्सेसवर आता आपण काय करू? फोकस करू. आता ते डिफरन्सेस कोणकोणते तर बघा. सर्वात आधी आपण ब्रीदिंगमध्ये पाहू. इट इज फिजिकल प्रोसेस. हे काय? फिजिकल प्रोसेस आहे, म्हणजे याला आपण फिजिकली वर्क करतो ब्रीदिंग करण्यासाठी. तेच जर आपण रेस्पिरेशनमध्ये फोकस केलं तर रेस्पिरेशन काय? एक बायोकेमिकल प्रोसेस आहे. हे काय की आपल्या बॉडीमध्ये काही रिॲक्शन होऊन, काही केमिकल चेंजेस होऊन जी प्रोसेस होते त्याला आपण काय म्हणतो? रेस्पिरेशन. आणि जी प्रोसेस आपण फिजिकली करतो त्याला आपण काय म्हणतो? ब्रीदिंग. त्यानंतर बघा, इट इज एक्स्ट्रा सेल्युलर प्रोसेस अँड डज नॉट ऑकर विदिन द सेल. हे काय? एक एक्स्ट्रा, एकापेक्षा जास्त सेलनी केल्या जाते अशी एक प्रोसेस आहे आणि ही आपल्या सेलच्या आतमध्ये, विदिन द सेलमध्ये होत नाही. कोणती प्रोसेस? ब्रीदिंग. पण जेव्हा आपण याचमध्ये रेस्पिरेशनचा विचार करू आलो तर ही काय? एक सेल्युलर प्रोसेस आहे. ही प्रोसेस कशी आहे? सेल्युलर आहे. ही जशी एक्स्ट्रा सेल्युलर प्रोसेस आहे आणि सेलच्या आतमध्ये होत नाही, तशीच जेव्हा आपण रेस्पिरेशनचा विचार करू तर रेस्पिरेशन काय? एक सेल्युलर प्रोसेस आहे. परत फोकस करा ब्रीदिंगवर. एन्झाईम आर नॉट रिक्वायर्ड. जेव्हा आपण ब्रीदिंगचा विचार करतो तर ब्रीदिंगमध्ये एन्झाईमची गरज नसते, परंतु तेच जर आपण रेस्पिरेशनचा विचार केला तर याच्यामध्ये एन्झाईम इन्व्हॉल्व होतात. याच्यामध्ये काय उराले? एन्झाईम इन्व्हॉल्व होतात. म्हणजे हे प्रोसेस करण्याकरता एन्झाईमची गरज आहे रेस्पिरेशनसाठी, आणि ब्रीदिंगसाठी कोणत्याच प्रकारच्या एन्झाईमची गरज नाही. नेक्स्ट काय? इट इज एनर्जी कन्झ्युमिंग प्रोसेस. ब्रीदिंग काय की याच्यामध्ये एनर्जी यूज केली जाते आपल्या बॉडीची, म्हणजे इट इज ॲक्टिव्ह प्रोसेस. हे एनर्जी कन्झ्युम करून राहिली आपल्या बॉडीची. परंतु तेच आपण रेस्पिरेशनचा विचार केला तर काय? इट इज एनर्जी लिबरेटिंग प्रोसेस. आणि हे काय? एनर्जी रिलीज करते, एनर्जी लिबरेट करते. लक्षात घ्या, याच्यामध्ये एनर्जी यूज होते आणि ही प्रोसेस एनर्जी लिबरेट करते. लक्षात आलं? हे काही बेसिक डिफरन्सेस होते. जर तुम्हाला डिफरन्सेस लागत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता नक्कीच. नेक्स्ट टॉपिक आपण कंटिन्यू करू. हे डिफरन्सेस झाले ब्रीदिंग आणि रेस्पिरेशनचे, कारण की दोन्ही प्रोसेस आपण सांगितलं की एक नाही आहेत आणि सेम पण नाही आहेत. त्यानंतर बघा, रेस्पिरेशनचे आपण मुख्यतः दोन प्रकार पाडतो. रेस्पिरेशन इज ऑफ टू टाइप्स. कोणकोणते? पहिला आहे त्याचा एरोबिक रेस्पिरेशन, दुसरा आहे त्याचा अनाएरोबिक रेस्पिरेशन. आता एरोबिक आणि अनाएरोबिक रेस्पिरेशन हे काय आहेत? दोन्हीवर आपण एक एक करून फोकस करू. सुरुवातीला एरोबिक रेस्पिरेशन काय? इट ऑकर्स इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जे रेस्पिरेशन होते त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन म्हणू. नेक्स्ट पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे? इट टेक्स प्लेस इन मोस्ट ऑफ द हायर ॲनिमल्स. कशामध्ये उराले? मोस्ट ऑफ द हायर्स ॲनिमलमध्ये कोणत्या प्रकारचं रेस्पिरेशन होते तर एरोबिक. ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये उरालं, मोस्ट ऑफ द हायर ॲनिमल्समध्ये उरालं आणि मोर एनर्जी इज प्रोड्यूस. आणि एरोबिक रेस्पिरेशनमध्ये जे आहे याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात एनर्जी प्रोड्यूस होते, मोर एनर्जी प्रोड्यूस ॲज कम्पेअर्ड टू अनाएरोबिक रेस्पिरेशन. जशी खाली रिॲक्शन दिलेलं आहे, ग्लुकोज आणि ऑक्सिजनची रिॲक्शन झालेली आहे इथं, आणि याच्यामध्ये जवळपास आपल्याला 38 ATP फॉर्म झालेले आहेत. हे काय? आपल्या बॉडीची एक प्रकारची एनर्जी आहे ज्याला आपण म्हणतो ATP, म्हणजे ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. हे काय? जसं आपण टू व्हीलरचा जर विचार केला तर टू व्हीलर आपल्या कशावर चालतात? पेट्रोलवर चालतात मेनली. तर पेट्रोल काय झालं? त्या टू व्हीलरचं फ्युल झालं. तसंच आपली जी बॉडी आहे, ह्युमन बॉडी आहे, ही कशावर वर्क करते तर ATPवर, म्हणजे ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. म्हणजेच ATP काय झाली? हे आपल्या बॉडीची एनर्जी, आपल्या बॉडीचं फ्युल. हे मोस्ट ऑफ द एनर्जी आपली कोणत्या प्रोसेस थ्रू फॉर्म होते तर एरोबिक रेस्पिरेशन थ्रू. दुसरा टाईप आपण रेस्पिरेशनचा पाडतो, त्याला म्हटलं आपण अनाएरोबिक रेस्पिरेशन. आता अनाएरोबिक रेस्पिरेशन काय? इट ऑकर्स इन लोअर ॲनिमल्स. हे
हायर ॲनिमलमध्ये होते तर हे लोअर ॲनिमलमध्ये होईल. इट लेस एनर्जी प्रोड्यूस वरच्यामध्ये म्हणजे एरोबिक रेस्पिरेशनमध्ये जास्त एनर्जी प्रोड्यूस होऊ राहिली तर ॲनाएरोबिक रेस्पिरेशनमध्ये लोअर एनर्जी प्रोड्यूस होऊ राहिली. याच्यामध्ये बघा रिॲक्शनमध्ये 38 ATP फॉर्म झालेले दिसतात. एका रिॲक्शनमध्ये 38 ATP फॉर्म होतात. परंतु तेच जर आपण ॲनाएरोबिक रेस्पिरेशनचा विचार केला तर याच्यामध्ये फक्त 2 ATP आपल्याला मिळत आहे. म्हणजे हायर एनर्जी कशामध्ये भेटते तर आपल्याला एरोबिक रेस्पिरेशनचे. हे 2 टाईप पाडले होते आपण रेस्पिरेशनचे मेनली. त्याच्यानंतर बघा आणखी काय दिलेलं आपल्याला की रेस्पिरेटरी ऑर्गन्स काय आहेत. आता रेस्पिरेटरी नेमकं ऑर्गन काय हे तर रेस्पिरेशनचे टाईप पाहिले एरोबिक रेस्पिरेशन ॲनाएरोबिक रेस्पिरेशन. आता आपल्याला बघायचं आहे रेस्पिरेटरी ऑर्गन्स. डिफरंट ऑर्गॅनिझम हॅव डेव्हलप व्हेरियस मेथड ऑफ गॅसियस एक्सचेंज ॲज पर देअर लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. प्रत्येक ऑर्गनच्या प्रत्येक ॲनिमलच्या प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या बॉडी लेवलनुसार त्यांनी प्रत्येक ऑर्गन बांधलेले आहेत. ऑर्गन डेव्हलप केलेले आहेत वेगवेगळे. कशासाठी तर एक्सचेंज करण्यासाठी. डिफरंट ऑर्गॅनिझम हॅव डेव्हलप व्हेरियस मेथड वेगवेगळ्या मेथड डेव्हलप केलेल्या आहेत गॅसियस एक्सचेंज करण्यासाठी त्यांच्या बॉडी ऑर्गनायझेशननुसार आणि त्यांच्या हॅबिटॅटनुसार. बेस्ड ऑन 3 टाइप्स ऑफ रेस्पिरेशन कॅन बी ॲज फॉलोज. आता त्याच्या हॅबिटॅटनुसार आणि त्याच्या बॉडी ऑर्गनायझेशननुसार आपण रेस्पिरेशनचे 3 वेगवेगळे टाइप्स पाडले. आता 3 वेगवेगळे टाइप्स करून एक एक करून आपल्याला इन डिटेलमध्ये आता बघायचं आहे. त्यामधला सर्वात पहिला टाइप आहे त्याला आपण म्हणतो क्युटेनियस रेस्पिरेशन. आता क्युटेनियस रेस्पिरेशन काय तर आपण फोकस केलं तर अकर विद इन द हेल्प ऑफ स्किन. जे स्किनच्या मदतीने होते जे बॉडी सरफेसच्या हेल्पनी होते किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या हेल्पनी होऊ राहिलं. 3 फॅक्टर आहेत. एक प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, दुसरं बॉडी सरफेस आहे आणि तिसरं स्किन आहे. या 3 ऑर्गनच्या मदतीने जे रेस्पिरेशन होते त्याला आपण म्हणू क्युटेनियस रेस्पिरेशन. गॅसियस डायरेक्टली डिफ्युजेस अक्रॉस द मेम्ब्रेन इन दिस मेथड. आणि याच्यामध्ये काय होतात ते गॅसियस डायरेक्ट डिफ्यूज होतात अक्रॉस द मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या थ्रू अक्रॉस डिफ्यूज होतील, बॉडी सरफेसच्या थ्रू डिफ्यूज होतील किंवा स्किनच्या थ्रू डिफ्यूज होतील. कोणामध्ये उराल हे क्युटेनियस रेस्पिरेशन मध्ये उरला. याचे एक्झाम्पलचा जेव्हा विचार करतोय कोणाकोणामध्ये होतं क्युटेनियस रेस्पिरेशन तर स्पॉन्जेसमध्ये होते, सिलेंट्रेट्समध्ये होते आणि फ्लॅटवर्ममध्ये होते. या 3 टाईपच्या वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये काय उराल आपलं क्युटेनियस रेस्पिरेशन. अर्थवर्म एक्सचेंज गॅसेस विथ द हेल्प ऑफ मॉइस्ट क्युटिकल. मॉइस्ट क्युटिकलच्या हेल्पनी जे आपले अर्थवर्म आहे ते गॅसेसचे एक्सचेंज करतात. आणि फ्रॉग ऑल्सो यूज हिज स्किन फॉर द गॅसेस एक्सचेंज. आणि फ्रॉग जे बेंडूक मेंढक ज्याला तुम्ही म्हणता, ज्याला असं वाटतं की आपण डबक्यात आहोत, या डबक्या एवढंच जग आहे. आणि जेव्हा तो डबक्याच्या बाहेर निघते तर मग त्याला समजते की नाही आपण जिथं होतो ते डबकं होतं ते पूर्ण जग नव्हतं, आता आपण जिथं आलो ते पूर्ण जग आहे. तो वाला मेंढक तो पण कोणत्या टाईपचं रेस्पिरेशन करू राहिला क्युटेनियस. तर कोणाच्या हेल्पनी करतो तो त्याच्या स्किनच्या. हे होतं आपल्या क्युटेनियस रेस्पिरेशन बद्दल. बघा एक डायग्राम दिलेली आहे तुम्हाला क्युटेनियस रेस्पिरेशनची. बघा हा एक वर्म दिलेला आहे तुम्हाला, ऑर्गॅनिझम दिलेला आहे जो की ॲनिमल्स काय करू राहिला हा इथं हिच्या थ्रू काय करू राहिला ऑक्सिजन घेऊ राहिला. बघा हा ऑक्सिजन इनटेक होऊ राहिला डायरेक्ट बॉडी या अक्रॉस या बॉडीच्या सरफेस थ्रू बॉडीच्या स्क्रीन थ्रू आणि इथून काय होऊ राहिला CO2 डिफ्यूज होऊ राहिला डायरेक्ट बॉडी सरफेसच्या थ्रू. यालाच आपण काय म्हणून राहिलो क्युटेनियस रेस्पिरेशन. हे इन डिटेलमध्ये दिलं आहे तुम्हाला. वेट एन्व्हायरमेंट बॉडी सरफेस O2 बॉडीमध्ये एंटर करते आणि इथं काय होते CO2 बॉडीच्या बाहेर डिफ्यूज होऊ राहिला. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट टाईप आहे दुसरा टाईप ज्याचं नाव आहे ब्रांचियल रेस्पिरेशन. ब्रांचियल रेस्पिरेशन मध्ये सरळ आहे तुमच्या बॉडीचे ब्रांचियल जे ऑर्गन आहेत याच्या हेल्पनी होणारं रेस्पिरेशन त्याला आपण म्हणू ब्रांचियल रेस्पिरेशन. टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ गिल्स. हे कोणाच्या मदतीने होऊ राहिलं तर विथ द हेल्प ऑफ गिल्स. गिल्स काय एक ब्रांचियल ऑर्गन आहे काही ऑर्गॅनिझमचा. इट इज सीन इन ॲक्वॅटिक अर्थपोड. कोणाकोणामध्ये होऊ राहिला ॲक्वॅटिक अर्थपोडमध्ये होऊ राहिला, मोलासेसमध्ये होऊ राहिला आणि ॲक्वॅटिक ॲम्फिबियन्स आणि मोस्ट इम्पॉर्टंटली फिशेस म्हणजे फिशेसमध्ये हा या टाईपचं ब्रांचियल रेस्पिरेशन होऊ राहिलं. खाली जे डायग्राम दिसते तुम्हाला फिश दिसते. फिशची काय हे बघा हा वाला जो पार्ट आहे हा गिल्स आहेत आणि या गिल्सच्या थ्रू काय होते की याच्यामधलं CO2 जो आहे बॉडीच्या बाहेर डिफ्यूज होते आणि O2 जो आहे यांच्या बॉडीमध्ये इनटेक केला जातो. कोणाच्या थ्रू द गिल्स. बघा गिल्स आणि ब्लड व्हेसलचं स्ट्रक्चर तुम्हाला इन डिटेलमध्ये जो काढून दाखवलं आहे. हा दुसरा टाईप पाहिला आपण ब्रांचियल रेस्पिरेशन. याच्यामध्ये तिसरा टाईप दिलेला आहे त्याचं नाव आहे पल्मोनरी रेस्पिरेशन and it is the most important type of our respiration occurs with the help of lung. ही जे की लंग्सच्या हेल्पनी होऊ राहिला जो रेस्पिरेशनचा टाईप विथ द हेल्प ऑफ लंग्स होते त्याला आपण म्हणू पल्मोनरी रेस्पिरेशन. लंग्स आर व्हस्क्युलराइज. आता लंग्स काय आहेत लंग्सच्या मदतीनं तर होऊ राहिला पण लंग्स काय आहेत लंग्स आहेत व्हस्क्युलर आहेत. तुम्हाला 3 वर्ड सांगितले होते मस्क्युलर, व्हस्क्युलर आणि ग्लॅन्ड्युलर. मस्क्युलर म्हणजे प्रेझेन्स ऑफ मसल, व्हस्क्युलर म्हणजे प्रेझेन्स ऑफ ब्लड व्हेसल्स आणि ग्लॅन्ड्युलर म्हणजे प्रेझेन्स ऑफ
ग्लँड्स. इथं आहे व्हस्क्युलराइज म्हणजे वेसल्स प्रेझेंट असतील म्हणजे रिच ब्लड सप्लाय इथं असणार आहे. लंग्स आर व्हस्क्युलराइज म्हणजे लंग्समध्ये रिच ब्लड सप्लाय असणार आहे. एक बॅग लाईक स्ट्रक्चर आहे त्याला आपण लंग्स म्हटलेलं आहे. मॅमल्स, रेप्टाइल्स, ॲव्स, बर्ड्स, ॲव्हेजलाच आपण बर्ड्स म्हणतो, टेरेस्ट्राईल, ॲम्फिबियन्स यांच्यामध्ये पल्मोनरी टाईपचं रेस्पिरेशन होते. इन्सेक्ट लाईक कॉक्रोच, इन्सेक्ट जसं की कॉक्रोच याच्यामध्ये काय होऊ राहिलं, हॅव डिफरंट टाईप ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. याच्यामध्ये काय एक डिफरंट टाईपची रेस्पिरेटरी सिस्टीम असते त्याला आपण काय म्हणतो ट्रकियल सिस्टीम. आणि त्या सिस्टीमला आपण काय म्हणू राहिलो ट्रकियल सिस्टीम. ट्रकियल सिस्टीम कोणामध्ये होऊ राहिली तर कॉक्रोचमध्ये. लक्षात घ्या. इन दिस सिस्टीम एअर एंटर इन्सेक्ट बॉडी व्हाया एक्सटर्नल ओपनिंग कॉल्ड एज स्पिरॅकल्स. याच्यामध्ये काय होते की इन्सेक्टच्या बॉडीमध्ये जे एअर एंटर होऊ राहिली हे एका एक्सटर्नल ओपनिंग थ्रू होऊ राहिली आणि त्या एक्सटर्नल ओपनिंगला आपण काय म्हणू राहिलो स्पिरॅकल्स. त्या स्पिरॅकलच्या थ्रू जे एअर आहे त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये एंटर करू राहिली. इनसाइड द बॉडी ऑफ इन्सेक्ट द प्रेझेन्स ऑफ डेन्स नेटवर्क ऑफ ट्यूब्स कॉल्ड एज ट्रकिया. आणि या इन्सेक्टच्या बॉडीमध्ये एक डेन्स नेटवर्क असते ट्यूबचं. त्या ट्यूब्सला आपण काय म्हणतो तर ट्रकिया. म्हणजे ट्रकियाच्या हेल्पनी काय होऊ राहिलं इथं एक्सचेंज ऑफ गॅसेस होऊ राहिलं, रेस्पिरेशन यांच्या बॉडीमध्ये होऊ राहिलं. इट सप्लाइज ऑक्सिजन टू ऑल सेल्स ऑफ द बॉडी अँड रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड. आणि हे जे डेन्स नेटवर्क आहे ज्याला आपण ट्रकिया म्हटलेलं आहे हे काय करते की प्रत्येक बॉडीच्या सेलपर्यंत ऑक्सिजन पोहोचवते आणि सेल्सनं प्रोड्यूस केलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो काय करू राहिला जो ज्याला आपण म्हणतो रिमूव्ह करण्याचं काम, कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करण्याचं काम होऊ राहिलं इथं. आता हे पल्मोनरी रेस्पिरेशन ही हायर ॲनिमल्समध्ये होते म्हणजेच ह्युमन बिंग्समध्ये सुद्धा होते. म्हणूनच याच्या नेक्स्ट सेशनमध्ये आता आपल्याला बघायचं आहे की ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये येणारे ऑर्गन्स ते एक्सटर्नल लेयर्स म्हणजे नॉस्ट्रिल्स पासून तर तुमच्या अल्व्हिओलिज लंग्स पर्यंत हे सर्व ऑर्गन आपल्याला इन डिटेलमध्ये बघायचे आहेत. ते आपण आता सेशन नंबर 2 मध्ये डिस्कस करूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही नवे असाल, आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तोपर्यंत सेशन 2 पर्यंत धन्यवाद.